हो थांबा, पोलिसात कुठे जाता? पोलिसात जाऊन आमची नाचिकी करणार आहे का? झाली तेवढी बदनामी पुष्कळ झाली. अहो पाहुणे मंडळी आमच्या तोंडात छेन घालतील की. नाहीतर काय? लग्नाच्या वेळी नवरी मुलगी गायब हे कळलं तर काय इज्जत राहील आमची? तरी मी सांगत होतो कमलला ही पोरगी नको. बाबा प्लीज तुम्ही शांत व्हा. अहो हे बघा, आम्हाला मान्य आहे आमची चूक झाली आहे, पण अक्षरा अशी मुलगी नाहीये. ती खूप जबाबदार मुलगी आहे. ती येईल काहीतरी अडचण असेल ना म्हणून ती अशी वागली आहे. खरंच सांगते मी. मला वाटतं तिला आपल्या मदतीची गरज असणार. आपण तिला मदत करायला हवी. हे बघा, तुम्हाला निक्षून बजावतो, पोलिसात जायचं नाही म्हणजे नाही. झाली तेवढी शोभा पुरी झाली. हिता आणि तमाशा नग. तुम्ही काय बी करा, कुणाची बी मदत घ्या, कुणाची बी पाय धरा, पर तुमच्या पोरीला मंडपात हजर करा. तुमची पोरगी जर मुहूर्ताच्या आधी लग्नाच्या मंडपात हजर झाली नाही तर हे लग्न मोडलं म्हणून समजा. आता काय करायचं? का आता का? आता तुम्ही सांगा की. मगाधरण तुम्हीच सल्ले द्यायला ना. हो मला सगळं केलं पाहिजे वगैरे म्हणलं की मग. हे बघा, लाईट्स गेल्यावर सर्वसामान्यांना भीती वाटते. तुम्हाला नसेल वाटत पण वाटते. मला भीती वाटते. वाटते ना भीती. आता सांगू काय? मग सांगा की आता वाट कसली बघताय? ऐका, मला मगाशी त्या कोपऱ्यात ना काडी बिडी दिसली होती, ती शोधूया आपण आधी. काही सापडते का बघा, मेणबत्ती वगैरे. इकडे बघा. धडपडू नका, डोक्यात काही पाडून घेऊ नका. तुम्ही आदूवाल डोक्याने. अहो इथे दिसत नाही हो काही. बघा बघा, तिथेच असणार. हा हे बघा, मेणबत्ती आहे. मेणबत्ती आहे. सापडली ना? थांबा थांबा. ही इथे बघा, ही काडीपिटी. हे एक बरं झालं. आता आपण दोघं मिळून उजेड पाडणार. चला आता कसं दार तोडायला बळ आलं मला. मी तुम्हाला म्हटलं होतं ना मगाशी, एकीचे बळ मिळते फळ. तुमच्यातल्या मास्तरीन बाईला असं म्यूटचं बटन नाही का? नाही अजिबात नाही. हाडाची शिक्षिका आहे मी. आणि मला सांगा, मी नाही मास्तरीन बाईंसारखी बोलणार तर कोण बोलणार? तुम्ही का नाही प्रत्येक टायमाला का नाही असा इशय हार्डच करून ठेवता एकदम. विषय इशय नाही. ओ मास्तरीन बाई, तुम्ही ए देवा, या मास्तरीन बाईंच्या कचाट्यात एवढं सोडो रे बाबा. जे काय आहे ते खरं खरं सांगा. खोटं बोलला तर तुमची काही खैर नाही. सांगा अधिपती कुठं गेलेत ते. कुठं गेलेत अधिपती? सांगा. मास्तरीनबाईनं किडनॅप केलं, त्यांना वाचवायला गेले. कुणी केलं तिला किडनॅप? नाही माहिती. तुम्हासनी कसं कळलं तिला किडनॅप केलं म्हणून? मास्तरीनबाईच्या वर्गात विनय नावाचा मुलगा आहे, त्यांनी बघितलं. मग त्यांनी मितालीला कॉल केला. मग मितालीनं काय केलं? अधिपतीनं सांगितलं? हो सरकार. म्हणजे अधिपतीनं घराबाहेर काढण्यामागं मिताली जबाबदार आहे. तर मास्तरीनबाईचा जीव धोक्यात होता म्हणून त्यांनी दाखले सरकारने सांगितलं. बस बस बस. कोण कुठली ती मास्तरीन तिची एवढी काळजी करताय? आणि जीवापेक्षा जास्त जपणारे तुमच्या धाकल्या सरकारना तुम्ही असं जाऊ दिलत? अरे त्यांना काय झालं तर तुम्ही काय कराल? हा
काय रे ओमकार, तू गप्पा बोल आता पटशिरी. तुझी दातखिळी बसली होय. सरकार तुम्हाला टेन्शन नको म्हणून अधिपतीने तुम्हाला सांगू नको असं सांगितलं होतं आम्हाला. मग आता काही टेन्शन नाही हा. पण आम्हाला एक कळत नाही, एवढ्या सगळ्या गडबडीत आमची सगळ्यांची नजर चुकवून दुर्गीपासून वाचून कुणाला बी न कळता अधिपती घराबाहेर गेले कसे कसे गेले? साडी नेसून. असं का म्हणालात तुम्ही? काय म्हणलं? कचाट्यातून सुटका वगैरे. तुम्ही आता शब्दाचा किस पाडू नका. नाही पण सांगा ना, कचाट्यातून सुटका म्हणजे काय? हो म्हणजे आता तुमचं लगीन होणार, मग आम्ही सगळीच सुटणार कचाट्यातनं. अहो परत परत तेच तेच बोलताय तुम्ही. मी काय तुम्हाला बांधून ठेवलं होतं का? बजरंगनी मला दोरखंडाने खुर्चीला बांधलं तसं. त्यालाच बांधणं म्हणतात काय? बांधणं अजून बी असतंय. अजून काय असतं बांधणं? काय नाही, जरा बाजूला होता का तुम्ही? इथं मला एकदम हे. अहो पण सांगा ना, अजून काय असतं बांधणं? काय का आता तुम्ही ना मला लई डिस्टर्ब करायलाय मास्तरीन बाई. फोकस आलाय माझा. डिस्टर्ब तेच करू नका. हे बरं आहे, म्हणजे तुम्ही माझ्यावर वाटेल ते आरोप करायचे आणि वर मी डिस्टर्ब केलं असं म्हणायचंय. मी नाही डिस्टर्ब वगैरे केलं तुम्हाला. तुम्ही त्या तुमच्या त्या कॉलेजच्या त्या मास्तराशी बी असंच म्हणताय का हो? प्रोफेसर म्हणतात त्यांना. आणि मुळात मी भांडत नाही. माझा मुद्दा असतो, तो मुद्दा मी मांडते. नाही काय मुद्दा? नुसता मुद्दा मुद्द्यानेच गुद्दा मारताय तुम्ही. त्याच्या पलीकडे माणूस बी असतोय माहिती आहे ना. हो ती मेणबत्ती जरा बाजूला की थोबाड जाळचीला माझं. हो लांबच आहे उगाच काहीतरी. अजून जरा लांब घ्या. थोबाडावर काजळी चढल. झेरॉक्स मारलं आणि थोबाड होईल माझं. आधीच लई गोरा आहे मी. ते तुमच्या त्या कॉलेजच्या त्या मास्तर प्रोफेसर बरोबर काय मुद्दा असतोय तुमचा? म्हणजे भांडणाचा. भांडणाचा? हो, मी काय तुम्हाला भांडखोर वाटते का? मी काय सारखी भांडत असते सगळ्यांशी? होय. काय काय नाही तुम्ही हा बोला. रावण आहे ना मी. मग 10 तोंड आहेत मला, 10 रंग पण असतील नाही का? तुम्हाला ती गोष्ट लागली काय जरा? खूप. खरं? मी खोटं बोलत नाही. मी अशीच गंमत केलतो. हो मला नाही आवडली ही गंमत. त्याला काय होतंय? त्याला काय होतंय? अहो रावण म्हणजे काय आदर्श नाही ना की मला बरं वाटावं. तुम्ही रावणाशी माझी तुलना केलीत ते. एवढं मनात धरून नाही ठेवायचं. तुम्हाला राग आला काय? सॉरी तुम्ही चिडू नका की. हे प्रेमविवाह आहे काय तुमचा? माझ्या पर्सनल गोष्टी मी तुम्हाला सांगणार नाही, कळलं? मी मला वेळ जाईल म्हणून मी आपलं असंच विचारलं. तेव्हा एवढे चिडू नका. सांगणार नाही तर सांगणार नाही. मी म्हणलं काय, जरा उगाच आपल्या मेंदूला ना असा ताण जाणवत राहतोय ना. आपण अडकलोय, अरे बापरे आता काय होणार. जरा असं बोलत राहिलं की मेंदू रिलॅक्स होतोय म्हणताना विचारलं. पण तुम्हाला सांगायचं नसेल तर जाऊ दे. गाणं बोलू काय? गाणं बोलू काय? हो गाणं गातात, गाणं बोलत नाहीत. तेच ते. मग गाऊ काय? आणि मग अजीब दासता है, कुठं चालू कुठं संपली, ही मंजिले हाय कोणाची ना तुम्हासनी माहित ना आमासनी माहित. गिरर दाजी दाजी हो. ऐका ना. हा बोला ना. अहो गाण्यातले शब्द तरी बरोबर म्हणा. का आवडलं नाही वाटतं तुम्हासनी? ठीक आहे दुसरं म्हणतो. फरमाईश करा तुम्ही. लव्ह मॅरेज नाहीये आमचं. लव्ह मॅरेज नाही. हे कुठलं गाणं आहे? गंमत गेली बोला. काय म्हणला? लव्ह मॅरेज नाहीये आमचं. त्यांनी मला बघितलं, मागणी घातली, आईबाबांनी पाहिलं, त्यांना ते आवडले, प्रोफेसर आहेत, आमच्या क्षेत्रात आहेत.
घरचं बरं आहे, पत्रिका जुळल्या, मग काय, मग ठरलं लग्न. कसे आहेत ते? चांगले आहेत. प्रेम आहे का तुमचं त्यांच्यावर? प्रेम प्रेम काय असतं? फील होतंय असं. काय फील होतं? फील होतंय तडपड 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 कासावीस झाले तर कसं पाण्यात ना आपण मासळी बाहेर काढतो ना अशी असं 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 होतं काय? हा, असं नाही होत मला कधीच. नाही होत ना? नाही होत. म्हणजे तुम्ही कधी प्रेम केलंच नाही? तुम्ही केलं का? जीव जाईस तोर. बापरे, असं जीवाशी खेळ करणारं प्रेम कशाला पाहिजे? मग कसं करतात प्रेम? माझ्यासाठी हे प्रेम नाहीये. तरी मी म्हणत होतो नको ही पोरगी. हळू. ही पोरगी नक्कीच डोक्यावर मिऱ्या वाटणार आपल्या. ही पोरगी जर येळेवर आली नाही ना व, तर नाक कापलं जायला आपलं. नाहीतर काय. बाबा येईल ती. कधी? हळू. कशी आणि कुठून येईल सांग बरं. ती कमिटमेंट मोडणार नाही कधी, खात्री आहे मला. माझ्यासाठी प्रेम म्हणजे कमिटमेंट आहे. म्हणजे म्हणजे आपण आपल्या जोडीदाराशी प्रामाणिक असणं, त्याच्या भल्याचा विचार करणं, फॅमिली जोडल्या जाणं म्हणजे प्रेम आहे. म्हणजे कुठल्याही जोडप्यात होतात तशी भांडणं आमच्यात पण होतात. मी काही आदर्श नाहीये म्हणा, सोसणारी तर अजिबात नाहीये. गळ्यापर्यंत आलं की मी पण देते. म्हणजे काय आणताय? नाही नाही, हो काय काही काय बोलताय तुम्ही? मी कशाला हाणेन? तुम्ही आता म्हणलं की देते. नाही नाही नाही, अहो लेक्चर देते. अगाई ग, त्यासनी बी चुकलं नाही म्हणा. अगं ऐग वगैरे एवढं काही नाहीये. माझं एवढंच म्हणणं आहे की मनात साचवून ठेवण्यापेक्षा मोकळेपणाने बोललेलं बरं. कवा सिच्युएशन अशी असते की नाही, मनात असून पण बोलता येत नाही, तोंडाला कुलूप लावायला लागते. माझे बाबा म्हणतात की मोठ्यातले मोठे प्रश्न सुद्धा सुटतात बोलल्याने. नाही हो, असं नाही होत. समोरच्याच्या मनाचा विचार करायला लागतोय. त्याच्या मनात काय चाललंय, त्याला हे पाहिजेला आहे का नाही. अहो पण समोरच्याचा मनाचा विचार तोच करेल ना. आपण किती लोकांच्या मनाचा विचार करायचा. आणि तुम्हाला खरं सांगू का, मला असं वाटतं की प्रत्येक नात्याचा पाया हा मोकळेपणाने बोलता येणं हा आहे. माझ्या नात्याला ना पाया ना शिखर आहे. असं का म्हणताय तुम्ही? ते तसंच आहे. जाऊ दे, आमचं जरा प्रेम वेगळं आहे, गंडलंय जरा सगळं. जाऊ दे, तुम्हाला सांगून काही फायदा नाही, कळणार नाही. मी अडाणी आहे म्हणून? रावणाला 10 तोंड असतात तसे 10 मेंदूही असतच असतील. आता बघा, आता तुम्ही रावण तुम्ही आणलाय मध्ये, मला बोलायचं नाही. मग परत तुम्ही आजचा करून मग माझ्या मनातून ती गोष्ट कधीच जाणार नाही. आणि हा, मला मेंदू आहे. मन आहे काय? मी काय राक्षस वाटते का हो तुम्हाला? तुमची लव्ह स्टोरी मला सांगायची नसेल तर नका सांगू. उगाच काहीतरी बोलू नका. काय लव्ह स्टोरी नाही, नुसतंच लव आहे बिनकामाचं. स्टोरी काय नाहीच, नुसती बरबादीच आहे. बरबादी? ते काही प्रेम नाही मग. मग माहिती नाही नक्की काय आहे ते काय. पण एवढं मला फिक्स माहित आहे, असं ठरवून काय होत नाही मास्तरीन बाई. असं नक्की काय व्हायला ते आपल्यालाच कळत नाही. म्हणजे असं आणि असं काऊर माजल्यावानी जीवात नुसतं काऊर माजल्यावानी होतंय, काही कळत नाही. मग आपल्याला दिवसभर त्याच व्यक्तीचा विचार, रात्री डोळा लागूच तोवर त्याच व्यक्तीचा विचार, परत आणि सकाळी डोळा उघडल्यावर परत त्याच व्यक्तीचा विचार, आणि परत रात्री स्वप्नात पण त्याच व्यक्तीचा. सगळं बोंबाबोंब होते सगळी. असं होतंय. म्हणजे असं लोखंड कसं ते चुंबकाकडे असं खेचलं जाते की नाही मूर्खासारखं, असं इथं जाणवतंय, फील होतंय आपल्याला. असं खेचलं म्हणजे आपण किती बी अडवा किती बी रोका, त्यानं काय फरक पडत नाही. ते व्हायचं ते होतंयच. घालमेल 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 अशी होते. मग आपल्याला एका दिवशी कळते, अरे बापरे, आपल्याला मूर्ख बनवून ही व्यक्ती निघून गेल्या आणि आपल्या मनात घर करून आपल्याला बर्बाद करून हे निघून गेले ती व्यक्ती. आणि आता काय होऊ शकत नाही. हे लाईफ असंच आहे. जाऊ दे, सोडा. हे मंजिल आहे कोणाची म्हणलं नाही मी, तसंच आहे. द एंड आहे. जाऊ दे, आता उगाळून काय फायदा नाही, सोडा.
आता बोलून काय फायदा आणि उघडून काय फायदा? काय काय नाही काय नाही काय नाही नाही सांगा ना. काय नाही हो, जाऊ दे. मला आता काय बोलायचं नाही, संपलाय आपला विषय सगळा. जाऊ दे आता, ती आहे दुसऱ्या संघ. राहा बाई, सुखात राहा. या जन्मात तरी सुखात राहा. जन्मात नाही, जन्मात. हा तेच ते, जन्मात. या जन्मात तू तरी सुखात राहा बाई. आपलं एवढंच होतं या जन्मात. आणि पुढचं काय? पुढच्या जन्मात तुम्ही चेष्टा करू नका. नाही म्हणजे तुम्हाला कळतंय का तुम्ही काय बोलताय ते? आणि मुळात मला हेच कळत नाही की तुमच्यासारखा माणूस हर्ट होतो, इमोशनल होतो का? मी काय माणूस नाही? नाही नाही तसं नाही, पण म्हणजे मी तुम्हाला असं कधी पाहिलं नव्हतं ना. तुम्ही बघितलेस किती मला? हो, आपण एकमेकांना फारसे ओळखत नाही, पण मला असं वाटलं होतं की तुम्ही एक्स्ट्रोवर्ट असाल. म्हणजे मनात आलं की पटकन बोलून टाकणारे. तसाच आहे मी. मग चान्स नाही मिळाला ना बोलायचा कधी. लग्न झालं तिचं? हा असंच म्हणजे. कोण आहे ती? कोण आहे ती? नको. अहो सांगा ना अधिपती. हो नको. तुमचा प्रेमभंग झालाय बरोबर? लावा अजून जोर लावा. काय? दरवाजाला जोर लावा. इथून धरा वडा. पण काय हो, मला एक सांगा, कोण आहे ती? सांगा. कोण नाही हो? बर हे तरी सांगा, मी ओळखते तिला? जाऊ दे सोडा. सांगा ना अधिपती, मी ओळखते का तिला? अच्छा, नोकरी करते? शिकलेली आहे? तर शाळेत आहे आपल्या? मास्तरीन बाई. मास्तरीण बाई आहे आपल्या शाळेत? हा, आपल्या शाळेत आहेत? आपल्या शाळेत अशा किती शिक्षिका आहेत की ज्यांची लग्न झालेली नाहीयेत. एक मॅडम आहेत, ते आता 50च्या आहेत. रोहिणीचं तर आता लग्न ठरलंय आणि तिसरी मी आहे. म्हणजे रोहिणी? कोण रोहिणी? कोण? तुमची गर्लफ्रेंड रोहिणी? कुठली रोहिणी फेनी काय ओळखत नाही मी. मग कोण आहे ती? तुम्हाला काय करायचं आहे? एकतर तुम्हाला लग्न मंडपात पोहोचवायचं म्हणून इथं कार्यकर्ता कुत्र्यागत मेहनत करायला, मेणबत्तीच्या प्रकाशात डोळ्यात तेल घालून, आणि तुम्ही काय फालतू प्रश्न उगाच काहीतरी उकरून काढायला लागला. इथं विषय हार्ड झाला. एकतर गुंता न सुटण्यासारखा आहे. तुम्ही आणि नका विचारू उगाच. मला भीती वाटते मी काहीतरी बोलून जाईन. तुम्ही उगाच उकरून काढू नका. मी बोललो ना मग इथं राडा होईल. मग तुम्ही परत अत्याहत्या करून मला काहीतरी अक्कल शिकवणार. गप ना. मला का जाळतेस आता? काय जाळून ठेवतेस का मला? ही पण ऐकत नाही. तुम्ही जाऊ दे, तुमचं लग्न आहे ना, तुम्ही एन्जॉय करा, तुम्ही सुखात राहा. माझं नशीब माझ्याबरोबर. मला काय तुमच्या संग बोलायचं नाही. काहीतरी शोधात चमच्या बिमच्या आपल्याला तिकडे फिरवायचं. बरं ऐका ना, नाव तरी सांगा. ऐका आता परत तेच. काय करणार आहे तुम्ही नाव कळून? काय आमची पत्रिका जुळवणार आहे काय? हो तुम्ही माझ्यावर काय चिडता हो? मी नव्हता हा विषय काढला. आधी मी पण कम्फर्टेबल नव्हते पर्सनल बोलायला. आपण काही मित्र नाही होत एकमेकांचे. पण तुमचं म्हणणं होतं की आपण पर्सनल बोलायला पाहिजे. काय तर म्हणे मेंदू रिलॅक्स होतो. झाला तुमचा मेंदू रिलॅक्स? आता मी विचारायला लागले तर माझ्यावर आरडाओरडा नाही करायचा. आणि तुम्हाला तुमचं पर्सनल सांगायचं नसेल तर दुसऱ्यांनाही त्यांचं पर्सनल विचारू नका. अहो चुकलं जाऊ माझं. चूक झाली माझी. मग काय आता अंगठ्यातून उभं करता मी उभं राहू इथं? हा का छडीने फोडून काढतो तुम्ही वर्गात मारता पोरांचं? हे घ्या हॉकी स्टिक घ्या. हे अधिपती. हा घ्या. नाही नाही घ्या घ्या घ्या. काय प्रॉब्लेम नाही. घ्या. नाही घ्या 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 घ्या. नाही माझी चूक झाली. मी तुम्हाला विचारलं. हा फोडा. वाका अधिपती साडी नेसून बाहेर पडले. हेच राहिलं होतं. हेच राहिलं होतं बघायचं. ते बाहेर गेले आणि तुम्ही तिघांनी त्यांना जाण्यासाठी मदत केली. वा, काय मित्र, काय प्रेम. कल्याण केलं त्यांच्या आयुष्याचं. कुठं गेलेत ते? माहित नाही सरकार. अरे तुम्हाला माहित तरी काय आहे? फोन लावा. काय सांगितलं आम्ही? ऐकलं नाही का? फोन लावा. होय सरकार. आणि सांग त्यांना आई साहेबांनी सांगितलंय असाल तिथं आणि असाल तसे परत या.
नाहीतर त्या येतील तुम्हाला घ्यायला. अरे लाव फोन. काय बघतोयस? सरकार उभा राहू. अंगठा धरून फोन लावता येत नाही. स्पीकरवर टाक. होय सरकार.